मागच्या वर्गामध्ये सुवार्तेच्या संदर्भात फार महत्वाच्या मार्मिक गोष्टी आम्हाला पाहायला शिकायला मिळाल्या. We heard about precious truths regarding the gospel of the Lord Jesus Christ. आणि काही महत्वाचे प्रश्न देखील आम्ही पहिल्या धड्यामध्ये वाचले आणि त्याचा अभ्यास एक एक करून आपण पाहत आहोत. या पत्राचा विषय काय आहे हे पाहिलं. पहिला प्रश्न येतो. त्यानंतर सुवार्ता म्हणजे काय, सुवार्ता काय आहे याच्या बाबतीतले काही महत्वाचे मुद्दे आम्ही पाहिले. सुवार्ता ही देवाचं काय आहे, सामर्थ्य. इट इज द पॉवर ऑफ गॉड. सुवार्ता ही जुन्या कराराच्या संदेष्टांनी त्याला प्रोत्साहन दिलेले किंवा अभिवचना दिलेले सुवार्ते संदर्भामध्ये. सुवार्तेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा संपूर्ण रीतीने समावेश आहे. ख्रिस्ताला जर आम्ही सुवार्तेतून बाहेर काढलं तर सुवार्तेला काही अर्थ राहत नाही. त्यानंतर सुवार्ता ही देवापासून आलेली आहे, हा एक मुद्दा आम्ही बघितला. आणि सुवार्ता केवळ यहुद्यांसाठी नाही परंतु संपूर्ण जगासाठी आहे सुवार्ता. आणि सुवार्ता हे विश्वासाच्या द्वारे आमच्या कुठल्याही चांगल्या कृत्यांवर अजिबात आम्हाला तारण प्राप्त झालेलं नाही. ठीक आहे, हे मुद्दे आम्ही मागच्या धड्यामध्ये पाहिले. आताच्या वर्गामध्ये आम्ही आता चॅप्टर 2 कडे वळणार आहोत, दुसरा धडा. आणि त्यामधलं तिसरा मुद्दा आम्ही आता बघणार आहोत. तिसरा प्रश्न काय आहे? येस, तो तुमच्या चॅप्टर 2 मध्ये. ठीक आहे, तर पहिल्या धड्यामध्ये आम्ही सुवार्तेच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. आता या धड्यामध्ये आम्ही हा प्रश्न हाताळणार आहोत की लोकांना सुवार्तेची गरज आहे का? सर्व मनुष्यजात कशी आहे? पापी मनुष्य. प्रत्येक मनुष्य या जगामध्ये जन्मणारा पापी. आणि देवाचा क्रोध त्याच्यावरती आलेला आहे. म्हणून लोकांना तारण देणाऱ्या सुवार्तेची गरज आहे. 18 वचनात लिहिल्याप्रमाणे वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट करतो. सुवार्तेच्या व्यतिरिक्त प्रत्येक मनुष्य दोषी ठरविला जाणार आहे व नरकदंडास पात्र ठरणार आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमात आपण या लोकांना नाश पावलेले किंवा लॉस्ट सिनर्स म्हणून संबोधणार आहोत. आता पहिल्या मुद्द्याकडे येऊया, दुसऱ्या धड्याचा. त्याचं नाव आहे पापाचा प्रश्न. ठीक आहे, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, पाप हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा विषय पवित्र शास्त्र हाताळतो. ठीक आहे, आणि हा गंभीर विषय फार. तो विश्वासणाऱ्यांना पण लागू आहे, विश्वासणाऱ्यांसाठी पण हा विषय लागू. पहिला मुद्दा त्या ठिकाणी लिहिलेला अविश्वासणारे. तर आम्ही 18 पासून तर 32 वचनापर्यंत वाचणार आहोत. रोमकरास पत्र अध्याय 1 18 पासून 32 पर्यंत. रोमकरास पत्र पहिला अध्याय 18 ते 32 पर्यंत. थँक्यू. या सर्व परिच्छेदामध्ये
या सर्व लोकांना आम्ही एकच नाव देऊ शकतो, है ना? काय नाव? अविश्वास. अविश्वासणाऱ्यांच्या बाबतीत खूप मोठं डिस्क्रिप्शन, खूप मोठा परिचय आम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळतो. या अविश्वासणाऱ्या लोकांचा प्रसिद्ध असा बचावाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी देवाविषयी ऐकलेच नाही त्यांना सुद्धा दोषी ठरविले जाणार का, या जुन्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला वचन 19 ते 32 मध्ये सापडतं. ठीक आहे. अनेक असे प्रश्न आहेत अनेकांच्या जीवनामध्ये की कोणाचा न्याय कसा होईल. नियमशास्त्र मोशेच्या टाइम मध्ये आलं, पण नियमशास्त्राच्या अगोदरच्या लोकांनी पण पाप केली. तर या काळानुसार आणि देवाच्या वचनानुसार प्रत्येक गोष्टींचा न्याय होईल असं आम्हाला पाहायला मिळतं. काही जणांच्या मनात असा प्रश्न असतो की त्यांचं काय, ज्यांना कधी त्यांनी जिंदगीत सुवार्थच ऐकली नाही त्यांचा ते पुढे जाते. ज्यांनी ऐकली आणि ज्यांनी स्वीकारली नाही सुवार्थ ते तर नरकात जातील. परंतु त्यांच्या बाबतीत काय, ज्यांनी कधी सुवार्थ ऐकली काय ते सुटले का याच्यातून? नाही. त्याचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की 20 वर्षांमध्ये, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून 19 पण वाचलं तर समजत. कारण देवविषयी प्राप्त होणारे ज्ञान कुठं दिसून येतं? त्यांच्यात, म्हणजे त्या लोकांमध्ये दिसून येतं. दुसरी गोष्ट, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिलंय. देवाने दाखवून दिले त्यांना. एक सिंपल गोष्ट आहे, एखादं चांगलं सुंदर घर ज्यावेळेस आम्ही बघतो तेव्हा पहिला विचार काय आहे, किंवा एक महत्वाचा विचार काय आला पाहिजे? एक खूप आलिशान बंगला बघितला, काय विचार येईल आमच्या मनात? महत्वाचा विचार पाहिजे तो. बर, किसका? ओके. और बहिणीला नाही पाहिजे वाटत. क्या विचार आएगा एक अच्छा घर देखने के बाद? क्या विचार आ सकते हैं? ओके, खर्चा. हाँ. और मनात उत्तर कोणीच द्यायला. कोणतरी सांगितलंय का? व्हेरी गुड. इतकं सुंदर घर कोणी बांधलं असावं? मामा त्यांना विचारतो, जरा नंबर द्या त्याचा. म्हणजे प्रत्येक निर्मितीच्या पाठीमाग एक निर्माण करता उभा राहतो का नाही? राहतो. अशीच गोष्ट अशीच नाही दगडातून निर्माण होते. देयर इज अ क्रिएटर. मग ज्यांनी अजूनपर्यंत सुवार्थ ऐकली नाही त्यांना देवाने हे सत्य दाखवून दिलेले आहे. या निर्मितीच्या पाठीमागे कोणतरी एक सृष्टी करता, निर्माण करता, आणि ज्याच्या मनात तो विचार येतो तो त्याला शोधण्याच्या पाठीमागे काय घेतो? परिश्रम घेतो तो. आणि ज्यावेळेस एक व्यक्ती शोधतो त्याला सापडतो.
सृष्टीतून निर्माणकर्त्याकडे नजर जाण्याच्या ऐवजी अनेकांनी मला ते तुम्हाला समजून सांगावं. आता माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही आहे. He is there with me. समजा ही बाईक आहे बरं का यामाची. ठीक आहे. कोणी बनवली ही? मी बनवली. आता थांबायचं. आहे मी. ही बाईक मी बनवली. निर्माणकर्ता कोण आहे आणि निर्मिती कोण आहे? Who is the creator and who is the creation? ठीक है, क्रिएशन है. ठीक है, ये कौन है? क्रिएटर है. अभी किसने किसकी उपासना करना चाहिए? है क्रिएशन ने क्रिएटर के सामने झुकना चाहिए. बराबर? सही है कि गलत है? सही है. क्रिएशन ने झुकना चाहिए. क्रिएटर बड़ा होता है, क्रिएशन छोटी चीज है. अभी अब ये क्रिएटर ने क्या किया? एक मूर्ति को बनाया. एक मूर्ति बनाया. किसने बनाया? ये मूर्ति है, ये क्रिएशन है, ये क्रिएटर है. इसने ये मूर्ति को बनाया. ये क्रिएशन है, ये क्रिएटर है. किसने किसकी उपासना करना चाहिए? अरे बोलो. क्रिएशन नहीं करना पड़ता है. क्रिएशन ने क्रिएटर के सामने झुकना चाहिए. लेकिन क्या हो रहा है आज? क्रिएटर के सामने मैं क्रिएटर है, मैंने इसको बनाया, लेकिन मैं इसके सामने क्या हो रहा हूं? ये हो रहा है ना दुनिया में. तो ये समझ में आना चाहिए आदमी को कि मैं एक क्या हूं? मैं क्रिएशन हूं. किसी ने तो मुझे बनाया है. तर अशा प्रकारे आम्हाला हे सत्य समजायला मिळतं, पाहायला मिळतं की अनेक लोकांनी सत्य काय केलेलं आहे? दाबून त्यांच्या स्वार्थासाठी. पण ते फसले त्या गोष्टीमध्ये. म्हणून हे सत्य आम्हाला समजणं शिकणं फार महत्वाचं आहे. तर असे लोक ज्यांनी सुवार्थ ऐकली नाही त्यांच्यासाठी हे सत्य. They should understand this. जर हे समजतील तर ते प्रभूकडे निश्चित वळतील. बर, पुढे जाऊया. सृष्टीला पाहून निरीक्षण करून कोणीही व्यक्ती देवाचे अस्तित्व आहे हे समजू शकतो. वही देखील देवाचे सनातन सामर्थ्य आणि त्याचे ईश्वरत्व हे निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे. मी काल नाही 4-5 दिवसापूर्वी एक
आर्टिकल वाचत होतो. त्या आर्टिकल मध्ये हे वाचत होतो मी की हाऊ ग्रेट इज अवर गॉड. आमचा देव किती मोठा आणि महान आहे. आम्ही पृथ्वी म्हटलेल्या प्लॅनेटवर राहतो. त्या पृथ्वी म्हटलेल्या ग्रहावर राहत आहे. ते एक सोलर सिस्टम आहे. किती मोठी आहे सोलर सिस्टम. आणि ही सोलर सिस्टम एका गॅलेक्सी मध्ये काय केलेली आहे, ठेवलेली आहे. आणि अशा कितीतरी गॅलेक्सीज आहेत. आणि मग एक मिल्की वे बनतो. आणि असे कितीतरी म्हणजे हे आपल्या डोक्याचं काय बाहेर आहे ना. एवढ्या गोष्टीतून किती वेळ लागत तिथं स्वर्गात पोहोचायला. किती टाइम लागेल. एवढा मोठा आहे आपला परमेश्वर. आणि त्याच्यात एवढूसा माणूस एवढ्या मोठ्या पृथ्वीमध्ये. मनुष्य किती छोटा आहे, परमेश्वर किती किती महान आहे, किती मोठा आहे. हे सत्य माणसाला समजणं गरजेचं आहे. तर सृष्ट पदार्थातून ह्या सर्व गोष्टी काय होतात, देवाच्या बाबतीतल्या दिसतात फार स्पष्ट रीतीने. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही. अजून एक गोष्ट सांगतो. दिस इज मॅन. हे मनुष्याचं जग आहे. दिस इज गॉड. हा कुठं राहायला पाहिजे होता. Where should this God be? इथं राहायला पाहिजे है ना. परंतु मनुष्याने काय केलंय, He has removed God from his world आणि बाहेर कुठेतरी त्याला टाकून दिलं. कशासाठी. Whenever we think about God, पहिला विचार देवाच्या बाबतीत हा येतो की देव पवित्र आहे. त्याला अजिबात अपवित्रता चालणार नाही. पण मला माझ्या जीवनामध्ये अपवित्र गोष्टी करायच्या. मग आता देव असल्यामुळे करता येत नाही. मग आता काय करायचं, देवालाच काय करून टाकायचं, उचलून बाहेर ठेवून द्यायचं. अभी मैं फ्री हो गया कुछ भी करने के लिए. झालो नाही फ्री. अशी अनेक लोकांची काय धारणा झालेली आहे. धारणा म्हणून त्या त्या गटाला नास्तिक गट म्हणतात. नास्तिक. नास्तिक म्हणजे काय, देयर इज नो गॉड. देयर इज नो गॉड. मग जिथं देव नाही आहे तिथं नियम येत नाही. मग वाटेल तसं झाला. अशा अनेक लोक आहेत. तीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळत आहे. देव असून सुद्धा देवाचं त्यांनी काय केलं नाही, गौरव केलेला नाही. याच कारणामुळे व्यक्तीला देवासमोर कोणतीही सबब नाही. खऱ्या देवाची उपासना करावयाचे सोडून मनुष्य स्वतःची व चतुष्पाद प्राण्यांची प्रतिमा बनवून त्यांची त्या मनुष्याने उपासना केली. अर्थातच या मृत मूर्त्या मनुष्यांना पवित्र जीवन जगण्यास प्रेरित करू शकतच नाही. उलट शिक्षेचे भय न ठेवता पापामध्ये रममान होता यावे याकरिताच त्यांनी मूर्त्यांची उपासना केली. मूर्त्यांची उपासना यासाठी केली कारण त्यांना त्यांच्या पापात काय करायचं, जीवन जगायचं. त्यांनी खऱ्या देवाचा अवेर केला आणि मूर्त्यांबरोबर त्याची अदलाबदल केली अशासाठी की अशुद्धतेत व वासनेत त्यांना जगता यावे. याच कारणामुळे मानवजात नैतिक अंधकारात व अनैतिक जीवनात खोल खोल रुतत गेली. देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. वचन 29 आणि 31. आम्हास
असं सांगतात, मनुष्याने त्यांचे जीवन केवळ या भयानक पापांनी भरले इतकेच नाही, तर त्यांनी ही पापे करण्यास इतरांना देखील काय दिलेलं आहे. Someone read in English, please, that word. Last 32. Who knowing the judgment of God, that they which commit such things are worthy of death, and not only do the same, but have pleasure in them that do them. म्हणजे काय? Romans 1:32. They give the upward to practice. Knowing the judgment of God, that they which commit such things are worthy of death. उनको मालूम है ये करने से हम लोग क्या बन जाएंगे, मरेंगे. देवाचा न्याय आमच्यावरती येईल. आता महत्वाची अजून एक बाब लिहिलेली, नॉट ओनली डू द सेम, म्हणजे ते करतात एवढंच नाही, परंतु आता खाली काय लिहिलंय, बट हॅव प्लेजर इन देम दॅट डू देम. हे मराठीमध्ये योग्य भाषांतर माझ्या हिशोबाने झालेली नाहीये. मराठी भाषांतर इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना ते संमतीही देतात. मराठीमध्ये असं आलंय ते संमती देतात, परंतु इंग्लिश मध्ये असं आलंय, जे लोक मी नाही करत आहेत, परंतु जे करत आहेत ना, किंवा जे केलं जाते त्याच्यामध्ये मी मजा घेते. समजलं? त्या करणाऱ्यांच्या बाबतीत मी पण काय करत आहे, म्हणजे मी स्वतःहून नाही करत आहे, परंतु जो कर रहा है उसमें मैं क्या कर रहा हूं, मजा ले रहा हूं. असं आहे देवाचं. भयानक आहे देव. याचा अर्थ माझं पण त्याच्यात काय हा काय. अनेक विश्वासणारे अशा प्रकारच्या पापांमध्ये पण अडकलेले, खुद नाही करत, लेकिन दूसरे जो कर रहे हैं उसके अंदर मजा आले. आवड आहे काय. देवाचं वचन फार कठीण, म्हणजे स्ट्रिक्ट आहे, स्ट्रिक्ट. आम्हाला ते उजवीकडे पण होऊ देणार नाही, डावीकडे सुद्धा होऊ देणार नाही. ओके, ठीक आहे. दुसरी गोष्ट, पहिला मुद्दा आम्ही बघितला अविश्वासणाऱ्यांच्या बाबतीमध्ये. अविश्वासणाऱ्यांचं फार मोठं डिस्क्रिप्शन पौलाने दिलेलं आहे. आणि हे दुसरे तिसरे कोण नाही, हे आम्ही होतो पाहिजे असे, हे आमचं जीवन आहे. मार्गाच्या सुवर्तमानामध्ये देखील एक मोठी यादी प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. प्रभू म्हटला, माणसामधून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून काय बाहेर निघतात, वाईट विचार आणि खूप गोष्टी सांगितल्या, त्याचं व्यभिचार वगैरे वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. हे सगळे पाप आमच्यामध्ये मी तर म्हणत आहे. जरी आमचं पापांची क्षमा मिळाली आम्हाला, कोणीतरी असं म्हटलं, विश्वासणारे ह्यासाठी पाप करत नाहीत कारण त्यांना संधीच भेटत नाही. समजलं या म्हटलं, विश्वासणारे कधी कधी ह्यासाठी पाप करत नाही कारण त्यांना काय भेटत नाही, जर भेटली तर. म्हणून आम्हाला किती सावध असणं गरजेचं आहे विश्वासणाऱ्यांना. हम ये सब कर सकते हैं, पण हे आम्ही करू नये म्हणून आम्ही प्रभूवर काय केले पाहिजे. प्रभू कधी पण मी काय होऊ शकतो, पाय कधी पण माणसाला पडायला किती वेळा पाय घसरला की पडला. म्हणून आम्हाला फार सावध असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. पण जसं जुन्या कारणात आम्हाला वाचायला मिळतं, प्रभूने कायनाला अगोदरच सांगितलं होतं, वॉर्निंग दिली होती त्याला अगोदरच, करिता तू त्याला दाबात
पापाला आम्हाला काय ठेवायचंय? आपल्या कंट्रोल मध्ये ठेवायचं, दाबात ठेवायचं नाही. दोन्हीतून एक होईल. एक तर मी त्याला दाबात ठेवी, नाहीतर ते मला दाबात ठेवी. म्हणून आम्हाला फार सावधगिरी बाळगायची पापाच्या संदर्भामध्ये.